ठीक आहे, आता आपण MPR मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी फर्स्ट इयर मेकॅनिकलचा सब्जेक्ट आहे बघा. MPR 312313 सब्जेक्ट कोड आहे के स्कीमचा. ठीक आहे, तर आपण त्याच्यामधला सेकंड चॅप्टर बघणार आहे मिलिंग. तर हे काय आहे की QR आहे हा. या QR जर स्कॅन केला तुम्ही गुगल ड्राईव्ह फोल्डर ओपन होतं आणि त्या फोल्डरमधून तुम्ही याचे क्वेश्चन पेपर वगैरे स्टडी मटेरियल घेऊ शकता. ठीक आहे, मग युनिट सेकंड आहे बघा, मिलिंग मशीन्स. ठीक आहे, तर मिलिंग मशीनमध्ये बघा थेरी आउटकम्स काय काय दिलेले आणि लर्निंग आउटकम्स म्हणजे नाही का COs आणि TLOs असे दिलेले बघा. तर TLO मध्ये पहिले डेमॉन्स्ट्रेट वर्किंग ऑफ मिलिंग मशीन म्हणजे काय आहे की तुम्हाला मिलिंग मशीनचं वर्किंग समजलं पाहिजे, कोणत्या प्रिन्सिपलवरती वर्क करतं. ठीक आहे, त्याच्यानंतर ना त्याचे व्हेरियस पार्ट्स माहीत झाले पाहिजे. दुसरं लर्निंग आउटकम आहे सिलेक्ट ॲप्रोप्रिएट मिलिंग कटर फॉर गिवन कंपोनंट. आता तुम्हाला जर सपोज एखादा कंपोनंट मॅन्युफॅक्चर करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला कटर सिलेक्ट करता आले पाहिजे. तर मिलिंग मशीनमध्ये कटर यूज केला जातं मटेरियल कट करायसाठी. तर कुठल्या प्रोफाईलसाठी कुठलं कटर घ्यायचं किंवा वर्क पीस कसा आहे त्याच्यानुसार कोणतं कटर सिलेक्ट करायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे ॲट द एंड ऑफ दिस चॅप्टर. ठीक आहे, नंतर तिसरं आहे डिस्क्राईब मिलिंग ऑपरेशन फॉर गिवन कंपोनंट. नंतर तो कंपोनंट पाहिल्यानंतर तुम्हाला त्याच्यात कुठले कुठले ऑपरेशन्स परफॉर्म करावं लागेल मिलिंगचे ते सगळं समजलं पाहिजे. त्याच्यानंतर इलुस्ट्रेट प्रोसिजर ऑफ इंडेक्सिंग मेथड्स. आता बघा इंडेक्सिंग म्हणजे वर्कपीस सिलेंड्रिकल वर्कपीसचा पेरीफेरी इक्वल नंबर ऑफ पार्टमध्ये डिवाईड करायचं. तर तुम्हाला त्याची प्रोसेस समजली पाहिजे कसं डिवाईड केलं जातं. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये थेरी लर्निंग आउटकम्स मग कशी कवर होते त्यासाठी त्यांनी सिलेबस डिझाईन केला. तर सगळ्यात पहिले युनिट सेकंड मिलिंग मशीन्स. आता हे 14 मार्कसाठी चॅप्टर आहे. ठीक आहे, 17 पैकी 14 मार्काला तुमच्या थेरीच्या पेपरमध्ये क्वेश्चन्स येणार आहे. त्याच्यानंतर मिलिंग मशीनमध्ये वर्किंग प्रिन्सिपल टाईप ऑफ मिलिंग मशीन. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे बघा मिलिंग कटर. तर डिफरंट टाईप ऑफ कटर्स माहीत पाहिजे. तर फेस मिलिंग कटर, एंड मिलिंग कटर किंवा स्टगर्ड टूथ मिलिंग कटर, साईड अँड फेस मिलिंग कटर, फॉर्म मिलिंग कटर आणि मेटल स्प्लिटिंग कटर. ठीक आहे, हे वेगवेगळे कटर आहे. त्याच्यानंतर मिलिंगमध्ये प्रोसेसेस म्हणजे मिलिंगचे ऑपरेशन्स थोडक्यात. मग प्लेन मिलिंग, फेस मिलिंग, साईड मिलिंग, एंड मिलिंग, स्ट्रॅडल मिलिंग, गँग मिलिंग, अप अँड डाऊन मिलिंग. नंतर लास्टचा पॉईंट आहे डिवायडिंग हेड. ठीक आहे, तुम्हाला मी सांगितलं इंडेक्सिंग करायला डिवायडिंग हेड यूज केलं जातं. तर टाईप ऑफ म्हणजे त्याचे टाईप्स, फंक्शन्स ऑफ डिवायडिंग हेड आणि मेथड्स ऑफ इंडेक्सिंग या सगळ्या आम्हाला म्हणजे नाही का सगळ्या या शेवटच्या पॉईंटमध्ये आपण शिकणार. ठीक आहे, आता आपण 1 बाय 1 पॉईंट कव्हर करू. सगळ्यात पहिले मिलिंग मशीन. मिलिंगची डेफिनेशन काय. आता मिलिंग एक अशी प्रोसेस आहे बघा त्याच्यामध्ये वर्कपीसला स्टेशनरी ठेवलं जातं. वर्कपीस कसा राहतो स्टेशनरी राहतो म्हणजे स्टॅटिक कंडिशनमध्ये राहतो, तो मूव होत नाही. त्याच्यानंतर जे टूल आहे ते रोटेटिंग राहतं. टूल कसं राहतं रोटेटिंग राहतं आणि त्याच्यानंतर त्याला वेगवेगळ्या कटिंग एजेस राहतात. मग त्यालाच काय म्हणतो आपण कटिंग टीथ म्हणतो. ठीक आहे, आणि वेगवेगळ्या काय राहत्या कटिंग टीथ आणि ते रोटेट होतं. जसं बघा तुम्ही लेथ मशीनमध्ये बघितलं असेल, लेथ मशीनमध्ये वर्कपीस रोटेट होतो पण इथं काय टूल रोटेट होतं, वर्कपीस स्टेशनरी राहतो. पण तिथं आपण लेथमध्ये काय करतो की वर्कपीसला रोटेट करतो आणि टूल स्टेशनरी राहतो. बघा सिंगल पॉईंट कटिंग टूल स्टेशनरी पोझिशनमध्ये राहतो. त्याच्यानंतर काय आहे की टूल जो रोटेटिंग टूल आहे त्याला आपण वर्कपीसच्या अगेन्स्टमध्ये फीड करतो. काय करतो फीड करतो. फीड केल्यानंतर काय होतं दोघांमध्ये कटिंग फोर्सेस अप्लाय होत्या आणि कटिंग फोर्स अप्लाय झाल्यानंतर ह्या जो वर्कपीस आहे याचं मटेरियल रिमूव्ह होतं चिपच्या फॉर्ममध्ये. मग तेच बघा इथे इंग्लिशमध्ये लिहिलं आहे मिलिंग इज अ मेथड ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. काय मॅन्युफॅक्चरिंगची मेथड आहे इन विच मटेरियल इज रिमूव्ह फ्रॉम वर्कपीस. मटेरियल कुठं रिमूव्ह केलं जातं तर वर्कपीसपासून रिमूव्ह केलं जातं बाय इट फीडिंग ऑफ रोटेटिंग मल्टी पॉईंट कटिंग टूल. आता बघा तिथं आपण लेथमध्ये सिंगल पॉईंट टूल यूज करायचो, सिंगल पॉईंट कटिंग टूल यूज करायचो. इथं मल्टी पॉईंट कटिंग टूल. आता मल्टी पॉईंट कटिंग टूल का बरं म्हणलंय कारण की इथं हे जे टूल आहे याला मल्टिपल टीथ राहते. बघा ही एक कटिंग टीथ आहे, हा एक आहे, 2 3 4 5 6 7 म्हणजे याला कटिंग टीथ किती आहे 6 आहे. ठीक आहे, म्हणून याला मल्टी पॉईंट कटिंग टूल काय केलं जातं फीड अगेन्स्ट वर्कपीस. वर्कपीसच्या अगेन्स्टमध्ये फीड केलं जातं. मग इथं दिलं बघा वर्कपीस इज स्टेशनरी अँड टूल इज रोटेटिंग. बघा वर्कपीस कसा राहतो स्टेशनरी राहतो आणि टूल कसा राहतो रोटेटिंग राहतो. बघा हा इथं हा कटर दाखवला आहे टूल आणि याला स्पीड मोशन आहे. ठीक आहे, नंतर इथं डेप्थ राहणार आहे आणि हे वर्कपीस आहे त्याला फीड केलं जातं. बघा फीड अगेन्स्ट वर्कपीस. ठीक आहे,
त्याच्यानंतर याचे ॲप्लिकेशन्स कुठं आहे, तर याचे ॲप्लिकेशन्स बघा, फ्लॅट ऑर अँग्युलर सर्फेसेस जर मिलिंग करायचं असेल तिथं, किंवा मशीनिंग करायचं असेल त्या केसमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला जर स्लॉट बनवायचं असेल, नंतर कीवे, आता बघा शाफ्ट आणि फ्लेंज ते एकमेकांना किंवा गिअर एकमेकांवरती जर बसवायचे असेल त्याच्यामध्ये कीवे राहतो, ठीक आहे. त्याच्यानंतर डावल टेल्स, आता डावल काय राहते, एक डावल पिन राहते, ती बसवतो आपण जेणेकरून ती काय करते, लॉक करते, ठीक आहे. त्याच्यानंतर गिअर काउंटर सर्फेसेस, कॅव्हिटीज, पंचेस, कॅम, लार्ज पिच थ्रेड आणि व्हरायटी ऑफ अदर ऑपरेशन्स. तर मग बघा गिअर काउंटर सर्फेसेस म्हणजे काय, की गिअरचा आपण हेलिकल सर्फेस मॅन्युफॅक्चर करू शकतो. त्याच्यानंतर कॅव्हिटीज म्हणजे काय, कोर आणि कॅव्हिटी असते बघा, तशा कॅव्हिटी मॅन्युफॅक्चर करू शकतो. पंचेस, आता पंचेस हे प्रेस टूलमध्ये असतात, ते पण मॅन्युफॅक्चर करू शकतो. नंतर कॅम, आता बघा कॅम काय एक मेकॅनिझमचा पार्ट आहे, तर कॅम पण आपण याने मॅन्युफॅक्चर करू शकतो. नंतर लार्ज पिच थ्रेड म्हणजे ज्या थ्रेडचा पिच खूप मोठा आहे ते पण आपण मिलिंग करू शकतो, ठीक आहे. म्हणजे हे सगळे काय ॲप्लिकेशन्स ऑफ मिलिंग आहे. तर मिलिंगची डेफिनेशन काय आहे, की मिलिंग इज मॅन्युफॅक्चरिंग मेथड इन विच मटेरियल इज रिमूव्ह फ्रॉम वर्क पीस बाय फीडिंग रोटेटिंग मल्टीपॉईंट कटिंग टूल अगेन्स्ट द वर्क पीस, ठीक आहे. हे काय त्याचं डेफिनेशन आहे. आता त्याच्यानंतर मिलिंगचं वर्किंग प्रिन्सिपल काय, तर मिलिंगचं वर्किंग प्रिन्सिपल बघा, हा काय आहे, कटिंग टूल आहे, ठीक आहे, म्हणजेच कटर आहे, आणि हा वर्क पीस आहे. आता तुम्हाला सांगितलं तुम्ही वर्क पीस कसा राहतो, स्टेशनरी राहतो, आणि टूल कसा राहतो, रोटेटिंग राहतो, आणि तो काय करते, टूलच्या अगेन्स्टमध्ये फीड करते. हेच त्याचं काय प्रिन्सिपल आहे. अ मिलिंग ऑपरेशन इज अन ऑपरेशन दॅट रिमूव्ह मेटल फ्रॉम वर्क पीस बाय फीड द रोटेटिंग मल्टीपॉईंट कटर अगेन्स्ट द वर्क पीस. मग वर्क पीसच्या अगेन्स्ट काय करायचं, ते फीड करायचं, ठीक आहे. द कटर रोटेट ॲट हाय स्पीड, कटर काय होत राहतं, रोटेट होत राहतं हाय स्पीडवरती, ठीक आहे. आता हाय स्पीड म्हणजे काय आहे, की कटरच्या नुसार स्पीड दिली जाते. जेवढं कटर छोटं राहील तेवढी जास्त स्पीड राहील, आणि जेवढं कटर मोठं राहील तेवढी त्याची स्पीड कशी राहते, कमी राहते, ठीक आहे. द कटर रोटेट ॲट हाय स्पीड बिकॉज ऑफ मल्टिपल कटिंग एजेस. मग तुम्हाला सांगितलं त्याला नंबर ऑफ टीथ राहत्या, आणि त्या प्रत्येक नंबर ऑफ टीथला काय राहत्या, कटिंग एजेस राहत्या, ठीक आहे. मग जेवढे नंबर ऑफ टीथ राहील तेवढे नंबर ऑफ कटिंग एजेस राहील. इट रिमूव्ह मेटल इन द फॉर्म ऑफ चिप. आता बघा इथं तुम्हाला इथे एक डायग्राम पण दिसतात, तर हे हॉरिझॉन्टल मिलिंगचं आहे आणि हे व्हर्टिकल मिलिंगचं आहे, ठीक आहे. मग बघा इथं हे बरच्या फॉर्ममध्ये किंवा चिपच्या फॉर्ममध्ये मटेरियल रिमूव्ह होतं आहे बघा, इथं दिसतंय ना, हा एक कटर आहे, रोटेट होतं आहे बघा, आणि त्याला फीड केलं जातं वर्क पीसच्या अगेन्स्टमध्ये, ठीक आहे. आणि ह्या चिपच्या फॉर्ममध्ये मटेरियल काय होतं आहे, रिमूव्ह होतं आहे. मग बघा याच्यामध्ये वेगवेगळे मग इथं बघा हे पॉईंट नंबर 1 दिलं आहे, ते काय आहे, प्लेन मिलिंग कटर आहे. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 2 हे काय आहे, वर्क पीस आहे. त्याच्यानंतर ही जी दिलेली आहे डायरेक्शन ऑफ कटिंग म्हणजे कटरची डायरेक्शन दिलेली आहे, ठीक आहे, रोटेट व्हायची. त्याच्यानंतर फीडचं इथं ॲरो दाखवलं आहे बघा. नंतर क्रॉस एरिया कट, मग बघा इथं कट बसतोय, हा काय आहे, क्रॉस एरिया कट आहे, ठीक आहे. इथं काय होणार, मटेरियल रिमूव्ह होणार. तसं बघा इथं, तर इथं काय होतंय, हे कटर रोटेट होतंय आणि वर्क पीसचं मशीनिंग होतं आणि चिपच्या फॉर्ममध्ये मटेरियल रिमूव्ह होतं. हे काय त्याचं वर्किंग आहे. म्हणजे काय, रोटेटिंग कटर टूलच्या अगेन्स्टमध्ये फीड केलं जातं, आणि फीड केल्यानंतर ड्यू टू द कटिंग एजेस ऑफ टूल मटेरियल इज रिमूव्ह इन द फॉर्म ऑफ चिप, ठीक आहे. म्हणजे काय की मटेरियल चिपच्या फॉर्ममध्ये रिमूव्ह होतं. त्याच्यानंतर बघा आता इथं मिलिंग मशीन पार्ट्स अँड देअर फंक्शन्स. आता बघा मिलिंग मशीन दाखवले आपल्या वर्कशॉपमध्ये पण मिलिंग मशीन आहे, सेम मिलिंग मशीनची डायग्राम बघा इथं. तर हे मिलिंग मशीनमध्ये बघा इथं कटर रोटेट होतं आहे. आपण आता याचे वेगवेगळे पार्ट्स बघणार आहे, त्या पार्टचं काय फंक्शन राहतं प्रत्येकाचं ते बघणार आहे, ठीक आहे. तर बघा सगळ्यात पहिले इथं बेस पार्ट दिलेला आहे. आता बेसचं काय काम राहतं, तर बेसवरती ह्या सगळ्या मशीनचं काय राहणार आहे, लोड राहणार आहे. बेस काय करणार, हा ॲक्च्युअल ग्राउंडवरती असणार आहे, ठीक आहे. आणि याच्यावरती सगळ्या पार्ट्स काय असणार आहे, माउंट असणार आहे. त्याच्यामुळं बेस मजबूत पाहिजे, आणि बेस हा कशाचा राहतो, तर कास्ट आयर्नपासून बनलेला राहतो, ठीक आहे. तर मग बघा इथं हा बेस आहे बॉटमला. त्याच्यानंतर बघा इथं एक ॲरो करून दाखवला, हा काय कॉलम आहे, हा काय कॉलम आहे. कॉलम कसा राहतो, व्हर्टिकल आहे. कॉलम कसा आहे, व्हर्टिकल आहे. त्याच्यानंतर बघा इथं, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बघा हे दिलेलं आहे काय, नी, KNEE. आता KNEE मध्ये के सायलेंट, ठीक आहे, याला काय म्हणतात, नी. आता नीच्या वरती काय आहे, क्रॉस ट्रान्सवर्स हँडल आहे बघा, क्रॉस ट्रान्सवर्स हँडलच्या पहिले याला काय म्हणतात, सॅडल म्हणतात. काय म्हणतात, सॅडल.
आणि या सॅडलवरती काय बसवलं आहे आपण, हे बसवलं आहे काय, वर्क टेबल. काय बसवलं आहे, वर्क टेबल. वर्क टेबलच्या वरती काय, मशीन व्हाईस आहे. मशीन व्हाईसमध्ये काय, वर्क पीस आहे, बरोबर. त्याच्यानंतर ना हे काय, कटिंग टूल आहे, म्हणजेच कटर आहे बघा, रोटेट होत आहे ना कटर, त्याला टीथ पण आहे बघा. त्याच्यानंतर इथं बघा हा टेबल आहे, हा काय वर्क टेबल आहे. टेबलवरती काय व्हाईस बसवलेलं आहे. त्याच्यानंतर ना वरती बघा ओर आर्म आहे, किंवा त्याला ओव्हर हँगिंग बीम पण म्हणतात, ठीक आहे. त्याच्यानंतर ना हे जे कटर ज्याच्यावरती बसवलं आहे त्याला काय म्हणतोय आपण, आर्बर म्हणतोय, ठीक आहे. नंतर ना ओव्हर आर्म, ठीक आहे, हॉरिझॉन्टल आर्म आहे त्याच्यामुळे त्याला ओव्हर आर्म म्हणते. त्याच्यानंतर ना आर्बर ब्रॅकेट. आता बघा इथं वेगवेगळे कटर आपण ॲडजस्ट करू शकतो. तर हे काय होतं, रिमूव्ह पण होतं, तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये ते बघायला भेटेल बघा. त्याच्यानंतर ना हे व्हर्टिकल ट्रान्सफर्स हँडल आहे. आता हे जर रोटेट केलं तर हा बेड काय होतो, अप अँड डाऊन मूव्ह होतो. आणि हे जर रोटेट केलं, हे हँडल हे बघा इथं दिसतं नाही समोर, तर हा बेड काय होतो, इकडे इकडे सरकतो, ठीक आहे. म्हणजे हे जर बिंगवलं तर अप अँड डाऊन होतो, आणि हे हँडल जर बिंगवलं तर क्रॉसमध्ये मूव्ह होतो, ठीक आहे. तर मग आता आपल्याला 1 बाय 1 प्रत्येकाचं फंक्शन बघायचं आहे. सगळ्यात पहिले बघणार आहे आपण बेस. तर तुम्हाला मी सांगितलं ना, बेस कशापासून बनलेला आहे, ग्रे कास्ट आयर्नपासून. आणि त्याचं काम काय आहे की सगळ्या पार्टला फाउंडेशन प्रोव्हाइड करायचं, सगळ्या पार्टला सपोर्ट करायचं. आणि त्याच्यानंतर ना व्हर्टिकल कॉलम हा बेसवरती माउंट केलेला राहतो. कशावरती माउंट केलेला राहतो, बेसवरती. बघा हा व्हर्टिकल कॉलम जो दिसतोय ना, हा कशावरती माउंट करेल, इथं बेसवरती माउंट करेल, ठीक आहे. म्हणजे सगळा लोड कशावरती येणार आहे, बेसवरती येणार आहे, कॉलमच्या थ्रू. त्याच्यानंतर ना तो कोणत्या मटेरियलचा बनलेला राहतो, तर कास्ट आयर्न, ग्रे कास्ट आयर्न्स, ठीक आहे. आणि व्हर्टिकल कॉलम इज माउंटेड अपॉन द बेस आणि इट कॅरीज द कॉलम ॲट इट्स वन एंड. वन एंडला काय आहे, कॉलम त्याला कनेक्ट केलेला राहतो. इन सम मशीन्स बेस सर्व्हिस ॲज अ रिझर्वायर फॉर कटिंग फ्लुइड. मग बघा आता बेसचं डिझाईन वेगवेगळे राहते. तर मग काही मशीनमध्ये बेसमध्ये काय केलेलं राहतं, त्यांनी रिझर्वायर बनवलेलं राहतं. रिझर्वायर म्हणजेच काय, टँक. त्या टँकमध्ये काय करणार आपण, जे कटिंग फ्लुइड यूज करणार आहे ते त्याच्यामध्ये स्टोअर होणार आहे, रिसर्क्युलेट होतं ते कटिंग फ्लुइड पण. तर मग त्याचं स्टोरेज कुठं करत्या, तर बेसमध्ये करत्या. म्हणजे अकॉर्डिंग टू मशीन आहे, काही मशीनमध्ये राहतं, काही मशीनमध्ये वेगळी डिझाईन राहते. म्हणजे तुम्हाला असं काही नाही की प्रत्येक मशीनमध्ये तसंच बघायला भेटेल. मग बघा इथं बेस दिलेला आहे, इट इज मेड अप ऑफ ग्रे कास्ट आयर्न अँड सपोर्ट ऑर गिवन फाउंडेशन टू ऑल अदर पार्ट्स ऑफ मशीन. मग त्याचं काम काय आहे की सगळ्या पार्टला सपोर्ट आणि फाउंडेशन प्रोव्हाइड करायचं काम करतो कोण, बेस. आणि व्हर्टिकल कॉलम इज माउंटेड अपॉन द बेस. व्हर्टिकल कॉलम कशावरती माउंट करेल, बेसवरती. इट कॅरीज द कॉलम ॲट द वन एंड. तो काय करणार, एका एंडला कॉलमला कॅरी करणार. इन सम मशीन्स बेस सर्व्हिस ॲज अ रिझर्वायर ऑफ कटिंग फ्लुइड. तुम्हाला मी सांगितलं ना की काही मशीनमध्ये त्याला काय करत्या, रिझर्वायर बनवलेलं राहतं, जेणेकरून आपण त्याच्यात कटिंग फ्लुइड स्टोअर करू शकतो. मग बेस सगळ्यांनी बघितला ना, इथं बॉटम साईडला असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे बघा, कॉलम. आता कॉलम कुठं आहे, तर कॉलम हा कॉलम बघा व्हर्टिकल. आणि इथं जर पाठीमागितलं तर पाठीमागच्या साईडला असा व्हर्टिकल कॉलम आहे. कॉलम बघा इथं बेसला कनेक्ट करेल, ठीक आहे, दिसतंय ना, काय करेल, बेसला कनेक्ट करेल, ठीक आहे. त्याच्यानंतर ना कॉलम बघा, इट इज अ मेजर सपोर्टिंग पार्ट ऑफ मशीन. हा काय आहे, महत्त्वाचं सपोर्टिंग पार्ट आहे. अँड इट इज पोझिशनेटेड व्हर्टिकली. ते कसं राहतो, व्हर्टिकल राहतो. कशावरती, तर बेसवरती राहतो. पोझिशनेटेड व्हर्टिकली ऑन द बेस, म्हणजे बेसवरती व्हर्टिकल राहतो. इट इज बॉक्स शेप. आता तो कसा राहतो, बॉक्स शेप राहतो. बॉक्स कसा राहतो, मधल्या बाजूला मोकळा राहतो, म्हणजेच उडन राहतो. म्हणजे जेणेकरून काय जास्त लोड बेसवरती येऊ नये, ठीक आहे. मग त्याचं डिझाईन मधल्या बाजून तो कसा राहतो, उडन राहतो. म्हणजे त्याच्यामध्ये मध्ये कॅव्हिटी राहते, तो जास्त हे नसतो, ठीक आहे. म्हणजेच बॉक्स टाईप राहतो. इट इज बॉक्स शेप अँड कंटेन टेबल फीड ड्राईव्ह मेकॅनिझम अँड स्पिंडल. मग बघा त्याच्यामध्ये काय राहतं, टेबल फीड ड्राईव्ह. फीड ड्राईव्ह म्हणजे काय, टेबलची मुवमेंट करणारी ड्राईव्ह सिस्टम जी राहते ते ड्रायव्हिंग मेकॅनिझम. आणि स्पिंडल राहतं. मग स्पिंडल कशाला म्हणू शकतो, बघा आता हा आर्बर रोटेट होतो तेव्हाच हा कटर रोटेट होतो, ठीक आहे. का डायरेक्ट कटर रोटेट होतो नाही. मग इथं स्पिंडल बसवलेला राहतो. हा काय स्पिंडल आहे बघा, इथं हे जे दिसतंय ना, हे रोटेट होणार आहे पूर्ण. ते कशामुळे रोटेट होणार, स्पिंडलमुळं. मग स्पिंडलची मुवमेंट जी होणार आहे ती इथं मेकॅनिझम असणार इथं मध्ये. आणि ते मेकॅनिझम कशामध्ये, कॉलममध्ये. त्याच्यानंतर हा जो बेड आहे बघा, हा बेड अप अँड डाऊन मूव्ह होणार आणि क्रॉस फीड होणार. तर हे कशामुळे होणार, ते ह्या कॉलममुळे होणार, कारण की त्याची ड्राईव्ह मेकॅनिझम कॉलममध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर ना द टॉप ऑफ कॉलम होल्ड द ओव्हर हँगिंग आर्म. मग आता बघा हा जो टॉप सरफेस आहे हा इथला, हा काय करतो, हा ओव्हर हँगिंग आर्म आहे बघा. हा काय ओव्हर हँगिंग आर्म आहे, याला होल्ड करायचं काम करतो. काय करतो, होल्ड करायचं काम करतो, ठीक आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट आहे नी. आता तुम्हाला नी बघा, नी दाखवली तुम्ही इथं, ही काय आहे, नी आहे, ठीक आहे. मग नीचं बघा काय फंक्शन आहे, द नी
मेड फ्रॉम ग्रे कास्ट आयर्न. कशापासून बनलेली आहे? ग्रे कास्ट आयर्न. स्लाइड अलॉंग व्हर्टिकल गाईड. ती काय होती? स्लाइड होती व्हर्टिकल कॉलमच्या सोबत. ठीक आहे. टू ॲडजस्ट द गॅप बिटवीन कटर अँड वर्कपीस ऑन द टेबल. मग बघा ही जी नी आहे, ह्या नीवरती काय होती? ही नी काय करते? या वर्कपीसला अप अँड डाऊन मूव्ह करते. म्हणजे इथं वर्कपीस आहे, वर्कपीस आणि कटरमधलं डिस्टन्स ॲडजस्ट करायचं काम कोण करणार आहे? तर नी करणार आहे. नी कसं काय करेन? तर त्याला ड्राईव्ह मेकॅनिझम बसवलं आहे. ठीक आहे. This vertical motion feed by utilizing evaluating screw provided below the knee. ठीक आहे. मग नीला बघा इथे एक स्क्रू दिलेला आहे, याला आपण काय म्हणतो? व्हर्टिकल ट्रान्सफर हँडल. आपण हे फिरवलं की नी पूर्ण काय होती? अप अँड डाऊन मूव्ह होती. ठीक आहे. म्हणजे नीचं काम काय आहे की वर्कपीस आणि टूलमधलं डिस्टन्स ॲडजस्ट करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सॅडल. आता बघा सॅडल इज माउंटेड ऑन नी परपेंडिक्युलर टू फेस ऑफ कॉलम. मग बघा आता हे सॅडल जे हे काय आहे? हे सॅडल आहे, ही काय आहे? नी आहे. आता हे सॅडल कशावरती आहे? नीच्या वरती आहे. आणि ते काय करणार? हे फिरवल्यानंतर ना बघा आपण सॅडल जर फिरवलं तर हे वर्कपीस इकडच्या बाजूला मूव्ह होणार. ठीक आहे. मग सॅडल इज माउंटेड ऑन नी परपेंडिक्युलर टू फेस ऑफ कॉलम. मग कॉलमच्या फेसला कसं आहे? परपेंडिक्युलर. इट इज माउंटेड ऑन गाईड वे ऑफ नी अँड मूव्ह टुवर्ड्स अँड अवे फ्रॉम द फेस ऑफ कॉलम. मग बघा ह्या सॅडलचं काम काय आहे? हा जो सॅडल आहे बघा हे दिसतं नाही, हे हँडल बसवलेलं हे सॅडलचं हँडल आहे. ठीक आहे. मग याचं काम काय आहे की हे जे डिस्टन्स आहे बघा असं डिस्टन्स आहे. म्हणजे हा वर्कपीस इकडे घ्यायचा की इकडे घ्यायचा, हे कशावरती डिपेंड आहे? यांनी सॅडलवरती डिपेंड आहे. मग सॅडलचं आपण हे हँडल फिरवलं की वर्कपीस काय होणार? बाहेरच्या बाजूला येणार, मधल्या बाजूला जाणार. ठीक आहे. म्हणजे हे काम कशामुळे होतं? सॅडलमुळे होतं. म्हणजे कॉलमपासून जवळ आणि कॉलमपासून अवे करायचं काम कोण करतं? ते हे सॅडल करतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टेबल. टेबल इज माउंटेड ओव्हर द नी अँड रेस्ट ऑन गाईड वे प्रोव्हाइड इन सॅडल. मग बघा आता हा जो टेबल आहे हा नी आणि सॅडलच्या वरती बसवलेला राहतो. आणि टेबलला काय राहतं? टी स्लॉट राहत्या. इट हॅज टी स्लॉट ऑन इट. इट कॅन मूव्ह इन 3 डायरेक्शन्स व्हर्टिकली अप अँड डाऊन, हॉरिझॉन्टली, लॉंगिट्युडिनली, दॅट इज बॅक or transverse, in, out. The workpiece is tightly secure on work table with the help of clamp fixtures. तर बघा टेबलचे वेगवेगळे फंक्शन्स. मग टेबलचे काय काय फंक्शन आहे? तर टेबल 3 डायरेक्शनमध्ये मूव्ह झाला पाहिजे. 3 डायरेक्शन म्हणजे काय? अप अँड डाऊन, त्याच्यानंतरनं पुढं आणि पाठीमागं, आणि त्याच्यानंतरनं लेफ्ट टू राईट. म्हणजे बघा इथं तुम्हाला दाखवतो मी. आता हा जो टेबल आहे हा टेबल काय झाला पाहिजे? अप अँड डाऊन मूव्ह झाला पाहिजे. त्याच्यानंतरनं इकडं असं ट्रान्सफर डायरेक्शनमध्ये मूव्ह झाला पाहिजे. आणि त्याच्यानंतरनं ही जी डायरेक्शन बघा म्हणजे याच्या पुढं आणि पाठीमागं. ठीक आहे. म्हणजे 3 डायरेक्शन XYZ तिन्ही डायरेक्शनमध्ये मूव्ह झाला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर याचं दुसरं काम आहे फिक्चरच्या साह्याने वर्कपीसला होल्ड करून ठेवायचं. मग ते कसं होल्ड करणार बघा? याचं इथं टी स्लॉट दाखवले बघा, हे छोटे छोटे टी स्लॉट दिसत आहे का? या टी स्लॉटमध्ये आपण काय करणार? वाईस फिट करणार टी बोल्टच्या साह्याने. ठीक आहे. म्हणजेच याला टी स्लॉट पण राहत्या आणि ते काय करणार? वर्कपीसला होल्ड करून ठेवायचं काम करणार बाय द क्लॅम्पिंग फिक्चर्स. ठीक आहे. मग आता या मशीनमध्ये करंटला क्लॅम्पिंग फिक्चर म्हणून मशीन व्हाईस यूज केला आहे. ठीक आहे. मशीन व्हाईस पण काय आहे? एक क्लॅम्पिंग फिक्चर आहे. ठीक आहे. मग फिक्चरमध्ये अरेंजमेंट वेगवेगळी असू शकते. आता इथं क्लॅम्पिंग व्हाईस दाखवलं आहे म्हणजे व्हाईस ॲज अ फिक्चर यूज व्हायला. ठीक आहे. त्याच्यानंतर नाही स्पिंडल. स्पिंडल इज अ पार्ट दॅट माउंट ऑन कटिंग टूल. स्पिंडल काय आहे? एक पार्ट आहे तो कटिंग टूलला माउंट करायचं काम करतो ऑन द मशीन. इट इज सिच्युएटेड अप्पर पार्ट ऑफ कॉलम अँड रिसिव्स पॉवर फ्रॉम मोटर थ्रू द बेल्ट, गिअर, क्लच अँड ट्रान्समिट टू अर्बर. मग बघा आता हा स्पिंडल इथं बसवलेला राहतो. कुठं राहतो? इथं. मग स्पिंडल काय करतो? तर स्पिंडलला मोटर अटॅच राहते गिअरबॉक्स थ्रू किंवा चेन ड्राईव्ह, बेल्ट ड्राईव्ह मेकॅनिझम यूज करायला राहतं. आणि ते काय करणार? मोटरकडनं रोटेशन घेणार आणि आर्बर बघा हा इथं हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये आर्बर आहे. आर्बरवरती काय बसवलेलं राहतं? टूल. आणि मग टूलला काय करणार? जी मोटर जशी रोटेट होणार ते रोटेशन आर्बरच्या थ्रू टूलला भेटणार, म्हणजे टूल पण रोटेट होणार. हे कोणाचं काम आहे? तर स्पिंडलचं काम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आर्बर. मग आता इथे दाखवलं आहे बघा हा काय हॉरिझॉन्टल आर्बर आहे आणि आर्बरवरती काय बसवलं आहे? आपण कटिंग टूल बसवलं. आर्बर इज अ टाईप ऑफ टूल होल्डर दॅट सपोर्ट द मिलिंग कटर. त्याचं काम काय आहे? मिलिंग कटरला सपोर्ट करायचं. द आर्बर इज ए मशीन शाफ्ट. आर्बर काय आहे? मशीन शाफ्ट आहे दॅट होल्ड अँड ड्राईव्ह द कटर्स. तो काय करणार? कटरला होल्ड करणार आणि कटरला फिरवायचं काम करणार. इट इज अलाइन नेक्स्ट टू स्पिंडल. तो बघा इथं हे जे स्पिंडल आहे या स्पिंडलच्या नंतर बसवलेला राहतो.
द आर्बर इज ए शाफ्ट दॅट कनेक्ट मिलिंग कटर टू स्पिंडल. आर्बर काय आहे, एक शाफ्ट आहे, तो शाफ्ट काय करतो, मिलिंग कटर आणि स्पिंडलला कनेक्ट करायचं काम करतो. इट इज द एक्सटेन्शन ऑफ द मशीन स्पिंडल ऑन विच मिलिंग कटर आर माउंटेड अँड रोटेट. म्हणते काय, स्पिंडलचं एक्सटेन्शन आहे, ठीक आहे, आणि त्याच्यात काय केलं जातं, कटरला माउंट केलं जातं आणि माउंट करून त्याला रोटेट केलं जातं. हे कोणाचं काम आहे, तर आर्बरचं काम आहे. त्याच्यानंतर ओव्हर आर्म. आता बघा, हा सगळ्यात वरचा काय आहे, ओव्हर आर्म. ओव्हर आर्म कुठं राहतो, एक बाजूला मशीनला कनेक्ट राहतो बघा, म्हणजेच कॉलमला कनेक्ट राहतो. ओव्हर आर्म इज सपोर्टेड फॉर द आर्बर. आता बघा, इथं नुसतं जर आर्बर बसवलं आपण तर काय होणार, एक बाजू जर मोकळी असेल तर लोड येणार, मग दोन्ही बाजूला सपोर्टिंग भेटलं पाहिजे, इकडनं पण आणि इकडनं पण. त्यासाठी आपण काय बसवतो, ओव्हर आर्म. मग ओव्हर आर्म थ्रू काय केलं जातं, आर्बरला दुसऱ्या बाजूने सपोर्ट प्रोव्हाइड केला जातो. हे ओव्हर आर्मचं फंक्शन आहे. इट इज प्रेझेंट ॲट टॉप ऑफ कॉलम. तो कुठं प्रेझेंट राहतो, टॉप ऑफ द कॉलम. इट ऑल्सो नोन ॲज ओव्हर हँगिंग आर्म. त्याला दुसरं नाव काय आहे, ओव्हर हँगिंग आर्म. इट कॅन स्लाइड हॉरिझॉन्टली. तो काय होऊ शकतो, हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये स्लाइड होऊ शकतो. हॉरिझॉन्टल डायरेक्शन म्हणजे तो इकडं मूव्ह होऊ शकतो, ठीक आहे. तो काय होऊ शकतो बघा, इकडं असा मूव्ह होऊ शकतो. इट कॅन स्लाइड हॉरिझॉन्टली फॉरवर्ड अँड बॅकवर्ड अँड ॲडजस्ट ॲट रिक्वायर्ड पोझिशन बाय सपोर्टिंग द प्रोजेक्टिंग आर्म. आता बघा, तो काय करू शकतो, आपण स्लाइड करू शकतो आणि ज्या पाहिजे त्या पोझिशनला होल्ड करू शकतो प्रोजेक्टिंग आर्म थ्रू. इट प्रोव्हाइड ॲडिशनल सपोर्ट अँड रिजिडिटी टू आर्बर अँड मिलिंग कटर ड्युरिंग द कटिंग ऑपरेशन. त्याचं दुसरं फंक्शन काय आहे, की मिलिंग कटरला सपोर्ट प्रोव्हाइड करायचा आर्बरला, कधी ज्यावेळेस कटिंग करताना लोड येणार आहे त्यावेळेस, ठीक आहे. हे काय होतं, सगळे व्हेरियस पार्ट्स ऑफ मिलिंग मशीन होते, ठीक आहे. आपण कोणते पार्ट बघितले, बेस, कॉलम, नी, सॅडल, टेबल, स्पिंडल, नंतर आर्बर बघितला आणि ओव्हर आर्म बघितला, ठीक आहे. मग सगळे पार्ट बघितले, दाखवले. बेस आहे, हा कॉलम आहे, त्याच्यानंतर हा नी आहे, हा सॅडल आहे, सॅडलच्या वरती इथं वर्क टेबल बसवलं आहे बघा, म्हणजेच मशीन टेबल. त्याच्यानंतर इथं हा आर्बर आहे, आर्बरची इथं हे स्पिंडल आहे बघा, हे स्पिंडल इथं. त्याच्यानंतर हा ओव्हर हँगिंग आर्म आहे, ठीक आहे. हे सगळे पार्ट आपण बघितले. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघू टाईप ऑफ मिलिंग मशीन. सगळ्यांना समजलं मग वेगवेगळ्या पार्टचं फंक्शन, मिलिंगचं ऑपरेशन, मिलिंगची डेफिनेशन, ठीक आहे.